बंद करो हाथ जोड़ के मैं। आमच्यासोबत असं काय होईल असं वाटलंच नव्हतं, कारण आम्ही जेवढं असं खेळत होतो ना तेवढं ते भयानक होतं. आम्ही जसं जसं पुढे जात होतो तसं तसं ती छोटी छोटी पाण्याची झरे असतील किंवा त्या काळातील एक छोटीशी नदी पण असू शकते. आम्ही जरा इथं पुढे आलो तर आम्हाला मारुतीरायाचं दर्शन पण झालं बघा. कसं त्या काळात आपल्याला हे मंदिर कसं होतं माहित नाही, पण इथल्या स्थानिक लोकांनी तर याला नीटनेटकं ठेवले असं वाटते आपल्याला. जसं जसं पुढे जाईल तसं तसं चढ येऊ लागला. मग काय सगळ्यांची हालत जरा बेकार झाल्यासारखं झालं सोडा. खरं म्हणजे आम्ही तर कुजबूज करत होतो डोंगर चढायला. खरं त्या काळी आपलं आवळं कसं डोंगरी चढले असते विचार करा भावानं. पासोटी किल्ला बघायला भावानं खूप लांब लांबची पर्यटक आली. ही तर पुण्याची होती. ते सगळे थांबण्याचं कारण होतं म्हणजे रमेश होता. कारण रमेश एका खड्ड्यात अडकली होती. ते म्हणजे चुकीच्या रस्त्याने आले. त्या आम्ही तर आलतो निघून पुढं. आता वाट बघत बसलो सगळ्यांची मागून कधी येते त्यांनी. त्यांची वाट बघून आम्हाला तर आलता कंटाळा. मग काय जीवा आणि सुशा म्हणली आले पळतो डोंगरावर. कसं पळत ना आम्हाला पण बघायचं म्हण. आद्या रडल्या खरं पळला नाही गडी शेवट. सगळे मित्रमंडळी आणि तुमचा लाडका चैत्या पुढे काय काय करणार नाही हे जर तुम्हाला बघायचं ना भावानं, तर तुमच्या लाडक्या चैत्याला फॉलो थोडं करून घ्यायला लागते बघा नक्की.